लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच रंगात आलाय। विविध मतदारसंघांमध्ये उमेदवार पायाला भिंगरे लावून प्रचार करताना पाहायला मिळतात। अशा वेळी प्रत्येक उमेदवाराचं कुटुंबही प्रचारात सहभागी झाल्याचं दिसतंय। पण या सगळ्यात लक्ष वेधून घेणारा प्रचार ठरतोय तो सांगली लोकसभा मतदारसंघाचा। सांगलीत यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून संजय पाटील, महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर असणारे विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे। याच तीन पाटलांच्या लढाईत आता त्यांच्या पत्नी अर्थात पाटलींबाई सुद्धा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहत आहे फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। सांगली लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडालाय। देश राज्य पातळीवरचे नेते प्रचारासाठी सांगलीत येत आहेत। सर्व उमेदवारही मतदारसंघात प्रचारासाठी व्यस्त आहेत। अशातच लोकसभा मतदारसंघातील खानापूर तालुक्याची जबाबदारी उमेदवारांनी आपल्या सौभाग्यवतींच्या हाती सोपवली आहे। सौभाग्यवतींनी प्रतीच्या प्रचारासाठी चांगलीच तयारी केली आहे। महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील या भाळवणी, लेंगरे, पारे, खानापूर या ठिकाणी महिला मेळावे घेऊन संजय पाटील यांना तिसऱ्यांदा निवडून देण्याचं आवाहन करताना दिसतात। त्यांच्या सोबत विट्याच्या नगराध्यक्ष प्रतिभा पाटीलही उपस्थित असतात। विशेष म्हणजे संजय पाटलांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी ज्योती पाटील यांनी बैठका आणि महिला मेळाव्यांचा धडाका लावल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील खानापूर घाटमाथ्यावरील गावांमध्ये जाऊन महिलांशी संवाद साधताना दिसतात। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशाल पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन त्या करतायत। विशेष म्हणजे पूजा पाटील या स्वतः महिलांशी बोलून त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत। पूजा पाटलांच्या या प्रचाराला महिलांचाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ऍडमिशन साठी संपर्क 960 781 1662। सांगलीतील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पत्नी दिव्या पाटील याही महिलांशी संवाद साधताना पाहायला मिळतात। पती चंद्रहार यांनी कुस्ती क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती देत सामाजिक क्षेत्रात केलेल्या सार्वजनिक कामांची आठवण करून त्या देत आहेत। विशेष म्हणजे चंद्रहार पाटलांची बहीण प्राजक्ता पाटील याही भावाच्या प्रचारात आघाडीवर असल्याचं दिसतंय। त्यामुळे चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी ननंद भाऊजे एकत्र आल्याचं चिन्ह आहे। एकीकडे देशभरातील मोठमोठे नेते सांगलीत येऊन भाषण करून मतदारांना आवाहन करतात। स्वतः उमेदवारही दारोदारी फिरून प्रचार करत असताना आता मतदारसंघातील महिलांना आपल्याकडे खेचण्यासाठी पाटलींबाई सक्रिय झाल्याचं दिसतंय। या तीन उमेदवारांपैकी कोणाच्या पत्नीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने यश मिळेल हे येत्या 4 जूनला आपल्याला दिसेलच। पण पतीसाठी पत्नी मैदानात उतरून पतीच्या खांद्याला खांदा लावून लढते ही गोष्ट महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारी आहे। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।